श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिन्यात बदलणार काही राशींचे नशीब. तर महादेवांना या 6 राशी प्रिय आहेत. तर त्या कोणत्या राशी आहेत त्या आपण नक्की जाणून घेऊया. त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 5 ऑगस्ट 2024 वार सोमवार या दिवसापासून श्रावण महिना सुरू होत आहे. सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि तसेच अनेक शुभयोग या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशीच घडत आहेत. या शुभयोगांदरम्यान महादेवांसह माता पार्वतीची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. भगवान शिवाला 6 राशी अतिशय प्रिय आहेत. या राशींवर शिवाचा विशेष आशीर्वाद असतो. त्यांच्या कृपेने भक्तांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते. तर यातील 6 भाग्यवान राशी कुठल्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. त्यातील सर्वात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेष राशी. भगवान शिवाला मेष रास अतिशय प्रिय आहे. या राशीची देवता ही मारुती राया आहे, जे भगवान शिवाचे रुद्र अवतार आहे असं मानलं जातं. उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून मेष राशींसाठी श्रावण महिना अतिशय शुभ असणार आहे. सध्या धनाचा स्वामी हा बृहस्पती मेष राशीच्या पृथ्वी गृहात स्थित आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना श्रावणामध्ये विशेष आर्थिक लाभ देखील मिळणार आहे. यानंतरची भाग्यवान रास आहे ती म्हणजे वृषभ राशी. आदिशक्ती माता पार्वती ही वृषभ राशीद्वारे पूजली जाणारी देवी आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांवर भगवान शिव विशेष कृपा करतात. वृषभ राशींसाठी श्रावण महिना हा शुभ ठरणार आहे. सध्या वृषभ राशीमध्ये गुरु आणि मंगळ हे स्थित आहेत. यानंतरची भाग्यवान रास आहे ती म्हणजे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना शुभ असणार आहे. यावेळी सूर्यदेव आणि शुक्रदेव कर्क राशीत आहेत. त्याचबरोबर गुरु आणि मंगळाची शुभ राशीशी कर्क राशीवर पडणार आहे. या राशीमध्ये देवगुरु बृहस्पती श्रेष्ठ आहे. या राशीच्या पूज्य देवतांचे दैवत हे महादेव भगवान शिव आहेत. यासाठी कर्क राशीच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असणार आहे. यानंतरची भाग्यवान रास आहे ती म्हणजे तुळ रास. तुळ राशीची देवता देवी पार्वती आहे. या राशीसाठी श्रावण महिना हा करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शुभ राहील. या राशीत शनिदेव हे श्रेष्ठ आहेत. त्यामुळे तुळ राशीला करिअरच्या बाबतीत विशेष अडचणी येणार नाहीत. श्रावण महिन्यात तुळ राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा होणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी. महादेव हे मकर राशीचे पूजनीय दैवत आहे. ही रास भगवान शिवाची आवडती रास आहे. या राशीच्या लोकांवर न्यायदेवता शनिदेवसह भगवान शिवाची कृपा असते. सध्या शनिदेव मकर राशीच्या लोकांची परीक्षा घेत आहेत. परीक्षेत यश मिळाल्यावर मकर राशीच्या लोकांना जीवनाचा मुख्य आधार मिळेल. त्याचबरोबर लवकरच मकर राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती देखील मिळणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभ राशी. भगवान शिव देखील कुंभ रास प्रिय आहे. या राशीची देवता भगवान शिव आहे. कुंभ राशीच्या लोकांवर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो. साडेसातीच्या काळात व्यक्तीला जीवनातील कठीण टप्प्यातून जावे लागते. पण कुंभ राशीच्या लोकांना फक्त सामान्य समस्यांना सामना करावा लागतो. शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर श्रावण महिन्यात असणार आहे. त्यांच्या कृपेने तुम्हाला शुभ कार्यात नक्कीच यश मिळणार आहे. त्याचबरोबर आर्थिक स्थिती देखील सुधारणार आहे. श्रावण महिना तुमचा पूर्ण शुभ जाणार आहे. तर या होत्या 6 भाग्यवान राशी.
झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.